आता मुंबईनंतर थेट जाणार आहोत पुण्यामध्ये। रवींद्र धंगेकर जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांचं औक्षण जे त्या ठिकाणी केलं जाते। रवींद्र धंगेकर सातत्याने दावा करतायत की विजय जो आहे तो माझाच होईल, सप्तरंगी गुलाल मी उधळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। बरोबर, आणि पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त मार्जिननी झालेला विजय हा माझाच असेल असा विश्वास देखील काल रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केलेला आहे। त्यांचा औक्षण आता केलं जात आहे। विजयाची खात्री रवींद्र धंगेकरांना आहे। त्यांच्या विरोधात उभे आहेत मुरलीधर मोहोळ, भाजपचे तगडे उमेदवार। त्यामुळे एक मोठी लढत पुण्यात देखील बघायला मिळाली, मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यातली। आणि वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी दिल्यामुळे ही लढत जी आहे ती तिरंगी लढत झालेली आहे। अतिशय चुरशीची लढत या ठिकाणी म्हणावं लागेल। पुण्याकडे सर्वच पक्षांनी विशेष लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि मनसेनं आपला बिनविरोध पाठिंबा जो आहे, बिनशर्त पाठिंबा महायुतीला दिल्यामुळे या ठिकाणी नेमकं चित्र काय असेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरतंय। मनसेची मतं सुद्धा निर्णायक ठरू शकतात। या निवडणुकीत ठरतात काय बघावं लागेल। थोड्याच वेळात निकाल हाती यायला सुरुवात होईल। तिरंगी लढत आहे पुण्यातली। रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ विरुद्ध वंचितचे वसंत मोरे अशी ही लढत आहे। पण विजयाचा विश्वास रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केलेला आहे। अर्थात जे एक्झिट पोल हाती आलेले होते त्या एक्झिट पोल नुसार मुरलीधर मोहोळ हे पुण्यामध्ये आघाडीवर असल्याचं कळतंय।